मन धागा धागा जोडते नावा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सार्थक आणि आनंदी बेडवर बसलेले असतात. तेव्हा आनंदी सार्थकचा हात आपल्या हातात घेते. तेव्हा सार्थक म्हणतो की माझा हात बरा झाला. पण तेव्हा आनंदी सार्थकला विचारते की सर तुम्ही का करत आहात एवढं माझ्यासाठी. तेव्हा सार्थक म्हणतो की तुमच्या या प्रश्नाचं उत्तर माहीत नाहीये का तुम्हाला. तेव्हा आनंदी म्हणते तरीही आय एम सॉरी. तेव्हा सार्थक म्हणतो की आय एम सॉरी थँक्यू या पलीकडे जातच नाही तुम्ही. बोलायचं असेल तर आय लव्ह यू वगैरे बोला की. त्यांचं हे बोलणं आजी ऐकत असते. तेव्हा आजीला डाऊट येतो की यांच्यात नक्कीच काहीतरी बी नसलंय. इकडे केदारला भेटायला एक माणूस येतो. सार्थकचे बाबा त्याला कोण आहेस तू म्हणून विचारतात. तेवढ्यात केदार तिथे येतो आणि सार्थकच्या बाबाला घरात पाठवून देतो. आलेल्या त्या माणसाला केदार चांगला झापतो आणि म्हणतो की तू इथे कशाला आलायस. तेव्हा तो माणूस म्हणतो की मला पैसे हवेत. तेव्हा केदार काही पैसे देऊन त्याला तिथून पाठवतो. केदार आणि त्या माणसातील बोलणं सार्थकचे बाबा ऐकतात. इकडे बेनारे आनंदीच्या घरी ऑफिसची फाईल घेऊन येतात. घरी आल्यानंतर त्यांची भेट आजीशी होते. आजीला वाटते की बेनारे हे मनोजच्या ऑफिसमधून आलेत, परंतु त्यांना समजतं की सार्थकची साड्यांची खूप मोठी कंपनी आहे आणि त्यांच्या ऑफिसमधला हा माणूस फाईल घेऊन आला आहे. तेव्हा सार्थक बेनारे यांना सांगतो की आजीला आपली कंपनी दाखवा आणि सार्थक बेनारे यांना बाहेर घेऊन जातो. आजी आनंदीच्या वडिलांना सांगते की तू मला आदर्श नावाच्या मुलाची पत्रिका पाठवली होती, त्या मुलाचं काय झालं. तेव्हा आनंदीचे बाबा घडलेला पूर्ण प्रकार सांगतात. इकडे सार्थकचे बाबा सार्थकला केदारविषयी सांगण्यासाठी फोन करायला लागतात, पण केदार त्यांचा फोन लपून ठेवतो आणि त्यांना वेगळ्या विषयावर नेतो. पुन्हा त्यांना केदारचा विषय आठवतो. तेव्हा ते पुन्हा एकदा मोबाईल शोधू लागतात. इकडे सार्थक रेश्माला भेटायला येतो. आजी देखील सार्थकच्या मागे मागे येते. ती सार्थक आणि रेश्माला एकत्र पाहते आणि पुन्हा एकदा आजीचा गैरसमज वाढतो. रेश्मा सार्थकला तू आनंदीच्या घरी का राहायला गेलास असं विचारते. तेव्हा सार्थक सांगतो की आनंदीच्या घरी काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणून मी तिच्या घरी राहतोय. मनोजला सार्थकची फाईल घरात मिळते. तेव्हा ती फाईल घेऊन तो घराबाहेर जातो आणि ती फाईल जाळून टाकतो. तेवढ्यात आजी देखील तिथे येते. आजी मनोजला विचारते की तू इथे एकटा काय करतोयस. तेव्हा मनोज म्हणतो की मला त्या आनंदीचा चेहरा पाहायला जात नाही. तेव्हा आजी देखील मनोजला सांगते की मी देखील सार्थकवर नजर ठेवून आहे. त्या सार्थकविषयी मी एक स्फोट करणार आहे आणि तेही पुराव्यासहित. इकडे केदार शलाकाला घडलेला प्रकार सांगतो. तेव्हा शलाकाला एक आयडिया सुचते. ती झोपेच्या गोळ्या कॉफीमध्ये टाकून सार्थकच्या बाबांना द्यायचं ठरवते. इकडे सार्थक ख्रिसमसची तयारी करण्यासाठी सामान घेऊन येतो. तेव्हा आजी या घरात ख्रिसमस साजरा केला जाणार नाही म्हणून सांगते, पण आनंदीचे बाबा परवानगी देतात. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की सार्थक स्वतः सांताक्लॉज बनून येतो आणि सर्वांना गिफ्ट देतो. आनंदी देखील सार्थकला गिफ्ट देते. तेव्हा सार्थक म्हणतो आनंदीच्या नवऱ्याला कधी मिळणार आनंदीचे प्रेम.